जय श्री कृष्ण। गुरु गुरु परमात्मा परेशू। मानवी जीवनाला आकार देणारा खरा कुंभार जर कोणी असेल तर तो मानवाला लाभलेला गुरु होय। मानवी स्वभावाच्या विविध पैलूंना सवयींना घासून पुसून चमकविण्याचे कार्य एक गुरुच करू शकतो। यामध्ये सर्वात पहिली भूमिका गुरु म्हणून आईची महनीय आहे। आई माझा गुरु। आई कल्पतरू, सुखाचा सागरू। आई माझी। जीवनात गुरुचे स्थान सर्वात महत्त्वाचे आहे, पण गुरुही योग्य असला पाहिजे। जन्मापासून आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींपासून, व्यक्तीपासून काही ना काहीतरी शिकतच असतो आणि म्हणूनच तर आपण जगण्यायोग्य बनत जातो। ब्रह्मांडाचे आद्यगुरु परब्रह्म परमेश्वर अवतार श्री दत्तात्रेय प्रभू महाराज म्हणतात, जगातील प्रत्येक गोष्टच गुरु आहे, कारण प्रत्येक गोष्टीपासून आपण काही ना काहीतरी शिकतच असतो। वाईट गोष्टींपासून कोणते दुर्गुण सोडायचे आणि चांगल्या गोष्टींपासून कोणते सद्गुण घ्यायचे हे मात्र आपणच ठरवायचे असते। श्री दत्तात्रय प्रभूंनी यदुराजाला निमित्त करून आपल्या 24 गुरूंची व त्यांच्यापासून आत्मसात केलेल्या ज्ञानाची माहिती अखिल मानव जातीला दिल्याचे अवधूत यदू संवादातून आपल्याला पाहायला मिळते। श्री दत्तात्रेय प्रभूंनी सूर्य, पृथ्वी, पिंगला वेश्या, कबूतर, वायू, मृग, समुद्र, पतंगा, हत्ती, आकाश, पाणी, मधमाशी, मत्स्य, टिटवी, बालक, अग्नी, चंद्र, कुमारिका, तीर तयार करणारा कारागीर, साप, कोळी, भ्रमरकीटक, भुंगा, अजगर आदी आपल्या 24 गुरूंबद्दलची व त्याच्यापासून मिळालेल्या ज्ञानाबद्दलची आपल्याला माहिती दिलेली आहे। निसर्गातील प्रत्येक गोष्टींकडून आपल्याला जीवनावश्यक जे ज्ञान मिळते त्याबद्दल आपण कृतज्ञता बाळगली पाहिजे। त्यांची देण्याची, त्यागाची, परोपकारी वृत्ती आपल्यात आली पाहिजे आणि या गोष्टी शिकवण्यासाठी आपल्याला आज योग्य गुरुची आवश्यकता आहे।